नमस्कार, मी गायत्री जी के मराठी मेजवानी या चॅनलवरती तुमचं मनापासून स्वागत करते. तर आज आपण बनवणार आहोत अळूवडी एकदम सोप्या पद्धतीने. तर त्याआधी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करून टाका. त्यानंतर बेल बटन पण दाबा, म्हणजे नंतर येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल. चला तर मग बघूया आता त्यासाठी लागणारं साहित्य काय काय आहे. बघा, बेसन पीठ, मीठ, लसूण, हळद, जिरं, हिरवी मिरची, ओवा, कोथिंबीर आणि आळूची पानं. चला तर मग आता ही सगळी पेस्ट बारीक करून घेऊया आपण. कोथिंबीर, मिरची, ओवा, लसूण आणि जिरे हे सगळं मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया आपण. चला तर आता मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून बारीक करून घेते. बघा, आता मी बारीक करून घेतलंय. त्यासाठी घेतले एक मोठी वाटी बेसन पीठ. त्यात घालते आपलं बारीक केलेलं वाटण. हळद टाकते. चवीपुरतं मीठ घालायचं. बघा, आता इथे मी मीठ घालते. अशाच खमंग, खुसखुशीत आणि झणझणीत रेसिपी बघायची असेल तर आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करून टाका. बघा, आता मी छान मिक्स करून घेतलंय ते पीठ, आपलं बेसन पीठ आणि ते हे बारीक केलेलं वाटण. तर बघा, आता एका पातेल्यामध्ये आपण पाणी गरम करण्यासाठी ठेवूया. आपल्या वड्या उकडून घेण्यासाठी 1.5 तांबे पाणी ठेवते मी. आता हे पाणी मी गॅसवर ठेवणार आहे उकळण्यासाठी. आता बघा, मी इथं अळूचं पान घेतलंय. त्याला आपण छान आता आपण तयार केलेले हे मिश्रण लावून घेऊया. खूप सोपी रेसिपी आहे, एकदा नक्की ट्राय करायची आहे. चॅनलला सबस्क्राईब करून परत रेसिपी बनवण्यासाठी आम्हाला प्रोत्साहन द्या. आणि त्याचबरोबर बेल आयकॉनवर पण क्लिक करा, म्हणजे काय होईल, तुम्हाला नंतर मी जी व्हिडिओ टाकते त्याची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल. सगळ्यात पहिले तुमच्या मोबाईलवर येतील ते व्हिडिओ. खूप सोप्या पद्धतीने आहे हे सगळं. खूप चविष्ट बनतात बरं का, त्याचबरोबर कुरकुरीत पण. आता ह्या दुसऱ्या पानाला पण मी छान असं पीठ लावून घेते. तुम्हाला ही आजची रेसिपी कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की कळवा. छान असं पीठ लावून घेते मी मस्त. तर ह्याच्या आपण रोल करून वडी बनवून घेऊया. या अशा कडा मुडपून घ्यायच्या, म्हणजे आपली वडी छान अशा एकसारख्या आपल्या वड्या होतील. अशी मुडपून घेतली तरी चालतं. चाळणीमध्ये ठेवताना ती मुडपलेली बाजू जी आहे ती खाली करायची आहे आपल्याला. अशी मस्त अशी ठेवून घ्यायची आहे. चाळणीला मी तेल लावून घेतलं होतं. बघा, आता आपण उकडण्यासाठी ठेवूया.
बघा मी पाणी गरम करायला ठेवलं होतं मगाशी, त्याच्यावर ठेवते आता ही आपल्या वड्या उकडण्यासाठी. त्याच्यावर आता ताट झाकायचं आणि हे साधारण 15 ते 20 मिनिटं शिजतात वड्या. बघा आता 15 मिनिटांना आपल्या वड्या शिजल्या असतील छान. बघा आता मी एका चमच्याने ह्या शिजले आहेत की नाही ते तुम्हाला दाखवते. तर बघा आता यात चमचा घालते मी, तो एकदम क्लीन आलेला आहे, म्हणजे आपल्या वड्या आपल्या छान शिजलेल्या आहेत. बघा एकदम क्लीन आलेला आहे चमचा, आपल्या वड्या छान शिजलेल्या आहेत. आता या आपण वड्या काढून घेऊया आणि 2 मिनटं थंड होण्यासाठी ठेवायच्या आहेत. थंड होल्यामुळं काय होतं, छान वड्या पडतात आणि ही मधली पानं जी आहेत ती फाटत नाहीत. तर बघा आता 2 मिनटानंतर आता ह्या छान थंड झालेल्या आहेत वड्या. आता मी याच्या वड्या पाडून घेते. बघा मी आता ह्याच्या वड्या पाडून घेते. बघा किती छान बनतायत वड्या, किती छान आपल्या वड्या पडतायत ना. बघा मी आता इथे सगळ्या वड्या आता पाडून घेतलेल्या आहेत. आता मी एका तव्यामध्ये तेल घालून त्या वड्या आपल्या फ्राय करून घेणार आहे. नाही घेतल्या तरी चालतात, पण अशा फ्राय करून घेतल्या की एकदम कुरकुरीत बनतात, मस्त लागतात खायला पण कुरकुरीत. तर मी त्या तेलामध्ये फ्राय करून घेते वड्या. आता ह्या छान दुसऱ्या अंगाने पण भाजून घ्यायच्या आहेत. चांगल्या सोनेरी रंग येईपर्यंत आपल्याला या तेलामध्ये फ्राय करायच्या आहेत. बघा तर आता याला छान सोनेरी रंग आलेला आहे. तर मी ह्या वड्या आता एका प्लेटमध्ये काढून घेणार आहे. छान सोनेरी रंग आलाय बघा आता ह्याला. आता मी काढून घेते. बघा तर आपल्या वड्या किती सुंदर बनलेल्या आहेत, एकदम मस्त दिसत आहेत आणि चवीला पण अप्रतिम लागतात खायला. खूप सोपी रेसिपी आहे, एकदा नक्की ट्राय करा. बघा मी तुम्हाला एक तोडून दाखवते मस्त. तोपर्यंत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत खात राहा आणि मस्त राहा. बाय बाय.